इकडे महाराष्ट्राच्या नव्या पालकमंत्र्यांची यादी जाहीर झाल्यानंतर नाराजीचा फैलाव वाढू लागलाय। पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे काहींना जोर का झटका बसलाय, तर काही जण स्वतःची समजूत घालून त्यावर सावरू लागलेले आहेत। एकाच जिल्ह्यामध्ये असलेल्या अनेक दावेदारांमुळे अपेक्षेप्रमाणे काही जणांना लॉटरी लागलेली आहे, तर काहींना जोर का झटका बसलेला आहे। त्यानंतर सुरू झालेल्या नाराजी नाट्याचा आढावा घेतलाय, पाहूयात या खास रिपोर्टमधून। शनिवारी झालेल्या पालकमंत्री पदाच्या घोषणेनंतर काही मंत्र्यांना नाराजीच्या व्हायरसची लागण झाली आहे। काही जणांमध्ये या नाराजीची सौम्य तर काही जणांमध्ये तीव्र लक्षणं दिसतात। शिवसेनेतल्या फुटीनंतर स्थापन झालेल्या शिंदे सरकारमध्ये शपथविधी घेण्यासाठी भरत गोगावलेंनी जॅकेट शिवलं होतं। 2.5 वर्ष जपून ठेवलेलं हे जॅकेट घालून त्यांनी गेल्या महिन्यात मंत्रिपदाची शपथ घेतली खरी, पण पालकमंत्री पदाचं जॅकेट मुख्यमंत्र्यांनी आदिती तटकरेंना बहाल केलं। त्यामुळे शिवसेनेतून उघडपणे नाराजी व्यक्त होते। भाजपचे 3 आमदार आणि आमचे शिवसेनेचे 3 आमदार असे 6 आमदार माननीय मुख्यमंत्री महोदयांना भेटले आणि पालकमंत्रीपद हे भरतशेठ गोगावलेंना द्यावं अशी सर्वानुमते मागणी केलेली होती। काल जी यादी जाहीर झाली त्याच्यामध्ये भरतशेठ नव्हते, हा सगळ्यांनाच धक्का होता। परंतु शेवटी शिंदेसाहेब हे शिवसेनेचं नेतृत्व करतात। आम्ही आमच्या भावना शिंदेसाहेबांकडे पोचवलेल्या आहे। निश्चितपणाने दादा भुसे आणि गोगावलेंना या ठिकाणी पालकमंत्रीपद दिलं गेलं पाहिजे या विचाराचा मी आहे। त्यांच्यावर निश्चितपणाने अन्याय झाला असं म्हणायला काही हरकत नाही। याचं कारण दादा भुसे आमचे सिनियर मंत्री आहेत, गोगावले 3 वेळेस आमदार झालेले आणि कोकणाचा जो आमचा चेहरा आहे, तर निश्चितपणाने त्यांना मंत्रिपद पालकमंत्रीपद दिली गेली पाहिजे। पालकमंत्रीपदाची घोषणा झाल्यानंतर काही तासातच उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे 4 दिवसांसाठी दरेगावी निघून गेले। दादा भुसे आणि भरत गोगावलेंना पालकमंत्रीपद न मिळाल्याची नाराजी दाटून आल्यामुळेच त्यांनी गावाकडची वाट धरली की काय, या चर्चांना त्यामुळे आयतच आमंत्रण मिळालं। दुसरीकडे आपल्या शेठना पालकमंत्रीपद न दिल्यामुळे नाराज असलेल्या 32 कार्यकर्त्यांनी तडकाफडकी सामूहिक राजीनामे देऊन टाकले। त्यामुळे भरत शेठनी अगोदर स्वतःची नाराजी व्यक्त करून घेतली आणि नंतर आपल्या कार्यकर्त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न केला। वरिष्ठांजवळ अजून तशी काय चर्चा झालेली नाही आहे। फोन केलेला आहे आम्ही, परंतु निकाल आणि हे धक्कादायक आम्हाला वाटतोय। कोणी एवढी काळजी करायचं काही कारण नाही आहे। भरत शेठ हा तुमचा शेठ आहे, हा इतर कोणाचा शेठ नाही आहे। आणि तुमचे अनंत उपकार जे आमच्यावरती आहेत त्या कधी विसरणार नाही। आणि तुम्ही जो काय निर्णय आमच्यासाठी घेताय तो चुकीचा होऊ नये ही तुम्हाला माझी विनंती आहे। राजकारण हे वर खाली होत असतं, आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, त्यामुळे एवढी पण कोणी काही काळजी करायचं कारण नाही आहे। सलग दुसऱ्यांदा पालकमंत्रीपद मिळालेल्या आदिती तटकरे या गोगावलेंची नाराजी दूर करण्याबाबतही पालकत्वाची भूमिका घेताना दिसल्या। आपण सगळे एक असल्याचं सांगत त्यांनी वातावरण सेफ करण्याचा प्रयत्न केला। मला असं वाटतं की महायुतीच्या कुठल्याच कार्यकर्त्यांनी आमच्या कुठल्याच सहकार्याने नाराज होण्याचं कारण नाही। पालकमंत्री पदाची जबाबदारी ही आमचे तिन्ही जे नेतृत्व आहेत, देवेंद्रजी फडणवीस साहेब आहेत, एकनाथजी शिंदे साहेब आहेत आणि आदरणीय अजितदादा आहेत, यांनी दिलेली आहे। आम्ही एकमेकांना सहकार्य करून आमचा जिल्हा कसा पुढे नेता येईल यासाठीच आम्ही त्या ठिकाणी काम करणार आहोत। स्वाभाविकरित्या कार्यकर्त्यांमध्ये पदाधिकाऱ्यांमध्ये प्रत्येक पक्षाच्या नाराजी राहत असते, कारण प्रत्येक पक्षाची अपेक्षा असते की आपल्याला त्या ठिकाणी प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळावी, त्यामुळे त्यांच्या संघटनेची ही नाराजी त्या निमित्ताने आहे। शिवसेनेचे दुसरे मंत्री दादा भुसे यांनी मात्र नाराज होणं किती निरर्थक असतं हे सांगितलं। डावलणं वगैरे काही नसतं असं म्हणत ते कार्यकर्त्यांची कमी आणि स्वतःचीच जास्त समजूत काढताना दिसले। डावलणं वगैरे अशातला काही भाग नाही। जी काही जबाबदारी दिली जाते ती जबाबदारी पुढे नेणं हे प्रत्येक कार्यकर्त्याचं काम असतं। या ठिकाणी जी काही जबाबदारी दिली जाईल ती पुढे नेऊ। बीडचं पालकमंत्रीपद उपमुख्यमंत्री अजित पवारांनी स्वतःकडेच ठेवण्याचा निर्णय घेतला। या निर्णयामुळे धनंजय मुंडेंना डिवचण्याची आणखी एक संधी नेत्यांना मिळाली। अतिशय आनंदाची बाब झालेली आहे की बीड जिल्ह्याचे पालकमंत्री हे अजितदादा पवार साहेब झालेले आहेत। आम्ही पहिल्यापासून मागणी केली होती की राज्याचे मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री यांनीच बीड जिल्ह्याचं पालकत्व स्वीकारावं।
बीडचं पालकमंत्रीपद हे कायम मुंडे घराण्याकडे राहिलेलं आहे, परंतु यावेळी हे पालकमंत्रीपद मुंडेंचे पारंपरिक विरोधक असणाऱ्या बारामतीच्या पवार घराण्याकडे जाणं हा कुठला देवी संकेत म्हणावा. असो, आम्ही या निमित्ताने अजितदादांचं अभिनंदन करतो. चहूबाजूंनी टीका होणारे धनंजय मुंडे यावर काय बोलतात याची सर्वांनाच उत्कंठा होती. या निर्णयावर प्रतिक्रिया देताना धनंजय मुंडेंनी आपल्यातली समयसूचकता पणाला लावली. शिक्षा म्हणून पाहिला जाणारा हा निर्णय त्यांनी विनंतीत बदलून टाकला. सध्या स्थिती बीडची पाहता मी स्वतःच आदरणीय दादांना आणि आदरणीय मुख्यमंत्र्यांना विनंती केली होती की बीडच्या पालकमंत्रीपदी आपण दादांना या ठिकाणी जिम्मेदारी द्यावी आणि दादांनाही विनंती केली होती की आपण बीडच्या पालकमंत्री म्हणून जबाबदारी घ्यावी. पुणे जिल्ह्याचा तसा विकास झालाय तसा बीडचाही या ठिकाणी दादांकडे जबाबदारी असल्यामुळे उपमुख्यमंत्री असल्यामुळे अधिकचा होईल ही एक भावना आणि सध्याची जी परिस्थिती आहे त्या परिस्थितीमध्ये आपण ही जबाबदारी घेतली नाही पाहिजे, ती दादांकडे दिली पाहिजे. भुजबळांना शिंगावर घेतल्यामुळे राज्यभर चर्चेत आलेल्या माणिकराव कोकाटेंना पालकमंत्रीपद मिळालं खरं, पण नाशिकचं नाही तर नंदुरबारचं. पहिल्या नंबरची अपेक्षा असणाऱ्याला उत्तेजनार्थ बक्षीस मिळाल्याची भावना त्यांच्या प्रतिक्रियेतून स्पष्ट दिसत होती. इथल्या समस्या तर मला काय माहिती नाही. मी कधी नंदुरबारला आमदार म्हणूनही गेलो नाही, आता तर पालकमंत्री म्हणून चाललोय. त्यामुळे तिथं जे काही प्रश्न असतील ते प्रश्न सोडवण्याला मी प्राधान्य देणार आहे. नंबर 1. नंबर 2, नंदुरबार जिल्हा हा आदिवासी फार मोठा प्राबल्य असलेला जिल्हा आहे. त्यामुळे आदिवासींच्या संदर्भामध्ये जे काही निर्णय घेता येतील चांगले त्यांच्या हिताचे ते निर्णय घेण्याला मी प्राधान्य देणार आहे. पालकमंत्रीपद न मिळाल्यामुळे असणाऱ्या नाराजीचा फीवर सध्या चांगलाच हाय आहे. मात्र ही नाराजी ज्यांच्याकडे व्यक्त करायची ते मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सध्या दावोस दौऱ्यावर गेलेत, तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे दरेगावी रवाना झालेत. हे दोघं पुन्हा मुंबईत येईपर्यंत नाराजीच्या या व्हायरसचा प्रभाव ओसरेल अशीच चर्चा राजकीय वर्तुळात आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.